काय नाव तुमचं? माझं नाव दिलीप मारुती काळे, राहणार चिंचेचेवाडी, शिनवली. 2007पासून जो आमचा रस्ता जो अधुरा होता, जे अडवणूक केली होती, त्या संदर्भात माननीय तहसील साहेबांनी आज आदेश काढला होता. आज रस्ता खुला करायचा होता. प्रशासनाची माणसं आल्यामुळे अर्धा रस्ता खुला झालेला आहे. पण काही परत तांत्रिक पुढचे जे वादग्रस्त जे लोक आहेत ते येऊन परत त्यांनी रस्ता थांबवलेला आहे. त्या रस्ता अजून पण अपुरा आहे, तो काही झाला नाही. या रस्ता अपुरा असल्यामुळे ही जी बारीक बारीक पोरं आहे, पावसाळ्याच्या काळात त्यांना शाळेत जायला फार त्रास होतो. कोण पेशंट जर आजारी पडलं वाडी वस्तीला, त्यांना झोळी करून आम्हाला गावात न्यावं लागतं. या एवढ्या अडचणी असून आम्ही त्या प्रशासनाला दाखवल्या. त्यानुसार प्रशासनाने माननीय तहसीलदार साहेबांनी आदेश काढूनसुद्धा अजून आम्हाला न्याय भेटलेला नाही. तर आमची एकच विनंती, आमची वस्तीतली लोक प्लस आमचे बारीक पोरं यांच्यासाठी प्रशासनाने काहीतरी यंत्रणा लावून आमचा रोड हा पूर्ण करून द्यावा, हीच माझी विनंती. नाही, काम चालू आहे ना रस्त्याचं? रस्त्याचं काम चालू होतं, पण पुढचे जे विरुद्ध लोक आहेत त्यांनी येऊन सांगितलं की पुढचा रस्ता आम्ही होऊन देणार नाही. किती लोक आहेत विरोध? गोरे म्हणून आहे त्या साईडचे सगळे, टोटल ती 6 घरे. त्यांनी टोटल पुढचा रस्ता अख्खा JCB थांबून काम वगैरे थांबवलेलं आहे. साहेबांनी त्यांचे जबाब घेतलेले आहे. आता पुढची कारवाई काय साहेब करतील ते माहीत नाही, पण आमचा लढा असंच चालू राहणार आहे. परत आम्ही जाऊन तहसीलदार साहेबांना भेटून आदेश वगैरे आणि पोलीस यंत्रणाची मदत घेऊन पुढचा रस्ता करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची काय मागणी आहे शासनाकडून? शासनाकडून आमची एवढीच मागणी आहे की आमच्या वस्तीच्या लोकांना रस्ता झाला पाहिजे. हा रस्ता जवळपास 14-15 वर्ष झालं बंद आहे. त्याच्यामुळं काय आहे, दवाखाना असू, शाळेचं काय असेल ते त्याच्यासाठी फार अडचणी होतात. ते आमच्या दुसरा रस्ता, पर्याय रस्ता नाही का तुम्हाला? पर्याय रस्ता नाही. पर्याय रस्ता असता तर आम्ही या रस्त्यासाठी झगडलोच नसतो. आता मागच्या वेळेस आजारी पडले आमची चुलती, नेता इथं रस्ता नाही तर झोळी करून आणली, ती अर्ध्या रस्त्यातच गेली. आता ही बारीक पोरं सोरं रस्त्याने पडत उठत पावसाळ्यात जात्यात. त्यांना कसं काय करणार आम्ही? बाळांनो शाळेत जाता का नाही? जात्यात, विचारा पोरांना. कितवीला आहे? रस्त्यातून शाळेत कितवीला आहे? उठत जात्यात ती. आणि तुम्हाला रस्ता नाही, मग जाता कुठून तुम्ही? वड्यातून. आणि रस्ता नाही का बारा? दुसरा कोणता रस्ता नाही? वाड्याला दुसरा रस्ताच नाही. पाणी किती असतं? गुडघे आवडाले चिखला. किती पाणी असतं? एवढं पाणी असतं का वड्यात? मग आता ही बारीक बारीक पोरं जाणार येणार आलंच पाहिजे. आता हे पोरा सोरणलं, हे असे आजारी पेशंट येणार कसे? जुना रस्ता खुला झालाच पाहिजे. जुना रस्ता आहे. आधीचा रोड आहे तो खुला झालाच पाहिजे आमचा. मग या अगोदर कसे जात होते तुम्ही? पाऊल रस्ता. पाऊल वाटे, फक्त गाडी वगैरे काही येत नाही. गाडी यायची झाली की डांबरीला गाडी थांबवायची, तिथून डांबरीपर्यंत जावं लागतं. तिथून घेऊन जायचं पेशंटला, मग डांबरी. तोपर्यंत पेशंटला काही मध्ये बरं वाईट झालं त्याचा जबाबदार कोण? त्यासाठी आपल्याला हा रोड होणं बहुत म्हणजे अति महत्त्वाचं आहे. सर आहे का हा रोड? 1972 सालचा जुना रोड आहे. त्यावेळेस माझं वय 9 वर्षाचं होतं. 9 वर्षाचं असताना त्यावेळेस माझे वडील आई या रोडच्या कामावर जायचे. कामावर जाऊन त्यांना काय तनखा मिळायचा, 1 ते 1.5 रुपये रोज भेटायचा. त्याच्यानंतर 1 किलो धान्य भेटायचं, कुपन मिळायचं, कुपन भेटायचं 1 किलोचं. आणि नंतर मग 2006-07 साली या रस्त्यावर डांबर पण पडलं आणि पोखरकरवाडी ते शिनोली रस्ता डांबरीकरण पूर्ण म्हणून असं नमूद करण्यात आलं. परंतु तसं काय प्रत्यक्षात झालं नाही. रस्ताच नाही. रस्ता मग कुठे गेला डांबरी रस्ता होता तो? डांबरी रस्ता फक्त कागदावर आहे. 2007 साली आमदार निधीतून हा रोड मंजूर झाला. रोड मंजूर होऊन काम अर्धवट झालं. अर्धवट होऊन पण बिलं पूर्ण टोटल निघलेले. टोटल बिलाचे फोटो आहे आमच्याकडं, बिल आहे सगळं. आम्ही फाईल बनवून साहेबांना पाठवलेले आहेत. त्या फाईल बघण्यावरूनच आदेश निघलेला आहे. साहेब स्वतः स्थळ पाहणी करायला आले होते. त्यांनी पाहिलं या वस्तीला जाण्यासाठी रोड नाही, काय नाही, सगळे टोटल पाहूनच त्यांनी आदेश दिले आहे. तरी विरुद्ध पार्टी बोलती साहेबांनी चुकीचे निर्णय दिले, साहेबांनी हे जे साहेबांनी पैसे दिले दबावाखाली, हे अक्षरशः साहेबांनी खोटे आरोप केलेले. साहेबांना गरिबांची परिस्थिती माहिती, कारण काय रस्ता नाही, जिथं रस्ता नाही तिथं विकास हा नाही. खरं म्हटलं वारंवार ग्रामपंचायत झालं, जिल्हा परिषद झालं, दरवेळेस आम्ही या प्रकरणासाठी सगळीकडे गेलो पण कुठंच नाही. कारण काय, कोण जमीन द्यायला तयार नाही नवीन रस्त्यासाठी. जो जुना रस्ता आहे तो फक्त कागदावर आहे. आणि कागदावर असल्यामुळं काय होतं,
डॉक्युमेंट आहे पण रस्ता नाही. मग आम्हाला असं म्हणायला लागते रस्ता चोरीला गेला कुठं आणि तो चोरला कोणी. मग हे प्रश्न विचारले तर पुढचे डॉक्युमेंट आम्ही दाखवले तर हा तुमचा रस्ता झालेला आहे, काम पूर्ण आहे, हे सगळ्या नोंद असून पण रस्ता जागेवर नाही. स्वतः साहेब आले पाहिले, अरे रस्त्याची तर नोंद आहे पण रस्ता गेला कुठं. हाच प्रश्न आहे आमचा. जर तुम्ही कागदावर रस्ता दाखवते मग अस्तित्वात रस्ता का नाही. मध्यंतरीच्या काळात रोड कागदावरती पण नव्हता, पण आत्ता मान्य तहसीलदार साहेबांनी कागदावरती पण आणून दिला आहे. आता त्या ज्यांच्या विरोध आहे त्यांच्यासुद्धा सातबाऱ्यावरती रस्ता आहे. आता लय लांबचं मग ते नाही, का अडवणूक करतायत? ते आता त्यांची भूमिका आहे शेवटी ती अडवणूक करण्याची. आत्ताचा प्रश्न यांची स्वतःची आई होती, वेळेत रस्ता नव्हता, गाडी जवळ नाही आली म्हणून पहाटे 4 वाजता एक्सपायर झाली. आज त्यांचे वडील आहेत डायलिसिसला म्हणजे आज नेलं की उद्या लगेच नाही डायलिसिस नाही लागतं. आज त्यांना जुळीवरती घेऊन जायला लागते. गाडीपर्यंत अशी त्यांना घेऊन परिस्थिती. जातो दवाखान्यात. पर्यायी रस्ता असता तर ठीक होता. आज त्यांना तिथून जवळ मी मंडल अधिकारी सीताराम तुरे. आज मौजे शिनोली चिंचेचीवाडी येथील जमीन गट नंबर 357 व 281 या गटांमध्ये जाण्यासाठी जो रस्ता अडथळा दूर करण्याबाबतचा माननीय तहसीलदार साहेब यांनी जो आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे सर्व हितसंबंधितांना नोटिसा देऊन आज या ठिकाणी रस्ता खुला करण्यासाठी आलो होतो व रस्ता जिथे जिथे अडथळा नाही तो रस्ता खुला करण्याचे काम चालू केलेले आहे. जिथे अडथळा आहे तर त्यांचं म्हणणं आम्ही लेखी स्वरूपात नोंदवून घेतलेलं आहे. तसेच काही ठिकाणी झाडे आहे तर ते झाडे काढण्याचे काम वन खात्याच्या मार्फत परवानगी घेण्यासाठी दिलेलं आहे आणि ते आल्यानंतर तो सुद्धा रस्ता मोकळा केला जाईल. आणि या लोकांची खूप जुनी मागणी आहे असं एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून किंवा इथं स्थळ पाणी पाहिल्यावरून लक्षात येतं. तर त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली काही समस्या निर्माण झाली तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन हा रस्ता 100% खुला करण्याचं काम आम्ही करू.